पक्ष जो आहे त्याच्यामध्ये अद्यापही उमेदवार मिळत नाहीये की तुमच्या ताकदीचं कोणी भेटत नाहीये? तर मी असं काहीच बोलणार नाही, परंतु मला असं वाटतं की जे कोणी मला समोर दिसत आहेत बऱ्याच वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षापासून मी बघतोय की माझ्या विरोधामध्ये जे राहण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझ्या विकासाचा धसका, कारण माझं फक्त इतकंच आव्हान आहे, जनतेच्या मार्फत आव्हान आहे, आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या घटनेद्वारे ज्या निवडणुका लढवतो त्या फक्त विकासाकरता लढवत असतो आणि म्हणून प्रत्येकाने लढवताना विकासावर लढावं. मी असं याच्याकरता बोलतोय की जे मी ऐकतोय माझ्या विरोधात जे येत आहेत ते 17 वर्षापासून आमदार आहेत, आमच्या मतदारसंघामधले ते आमदार आहेत. दुर्दैव असं आहे की माहीतच नसतं की असे आमदार वरच्या हाऊसमध्ये असतात आणि जितकी मी 15 वर्षापासून विकास केला, खरं म्हणजे ती त्यांची जबाबदारी होती. विधानसभेपेक्षा पण विधान परिषदेची जबाबदारी जास्त असते, पण माझ्या समोर त्यांचं 5ही पैसे काम नाहीये आणि म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातून मला प्रचंड विश्वास आहे की जनता मला चौथ्यांदा निवडून देईल. बरं, दुसरं असं की तुम्ही आता निवडणुका पुन्हा चौथ्यांदा लढवताय, तर कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांना तुम्ही भविष्यात जर आमदार झाला तर प्राधान्य देणार? बघा, मी आजतागायत निवडणुकीला जेव्हा मी समोर गेलो 2009 ला, तेव्हा मी पहिली बाब मांडली होती की माझा देश हा कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी, दुसरं शिक्षण. बरेच देश असे आहेत की त्यांना निसर्गाचे 4ही ऋतू 3ही ऋतू भेटत नाही. माझ्या देशामध्ये 3ही ऋतू निसर्गाने प्रचंड दिलंय, परंतु इतर देश शिक्षण चांगलं असल्यामुळे तो देश अतिश्रीमंत आहे आणि म्हणून मी शेताच्या बांधापर्यंत पाणी, शेताला जाणारे सगळे रस्ते, त्यानंतर शिक्षण, अशा महत्वाच्या बाबींवर काम करत आलोय. आणि आता राहिलेलं मी लिफ्ट इरिगेशन स्कीम सुरू केल्या, प्यायला पाणी 75 वर्षामध्ये हांड्याने आणावं लागत होतं, मी डायरेक्ट गोदावरीचं पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन चाललो. असे बरेच काम आहेत आणि शिक्षण हा मी बेस धरलेला आहे. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या शिक्षकांना मी 80,000 ते 1.5 लाख पगार देतो, पण त्यांचे सुद्धा मुलं 15,000 रुपये शिक्षक असलेल्या शाळेमध्ये टाकतात, म्हणजे दुर्दैव आहे. म्हणजेच याचा अर्थ दर्जाहीन आमचे गव्हर्नमेंटच्या शाळा होऊ लागलेल्या आहेत. म्हणून मी शाळेवर म्हणजे शिक्षणाच्या दर्जावर प्रचंड काम करणार आहे. बरं, शेवटचा प्रश्न, आता निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी काय चित्र असेल आणि काय परिस्थिती असेल? तुम्ही बघाल, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला यावेळेला माझ्या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. आतापर्यंत मी जवळपास 50,000च्या लीडच्या पुढे पोहोचलेलो असेल आणि मागच्या वर्षीच्या लीड प्रमाणे, म्हणजे मागच्या वर्षीची लीड होती त्याच्या डबल लीडने किमान मी निवडून येणार. सर्वप्रथम मी महायुतीतर्फे आज कमळ या चिन्हाचा फॉर्म भरलेला आहे. आपण मला प्रश्न विचारला, तुमच्या समोर तगडा उमेदवार आहे. मला आजतागत जितके फॉर्म भरले किंवा जे फॉर्म भरणार आहेत तुमच्या मनात जे आहे तगडा, मला असं वाटतं तगडा नाही काही म्हणजे काय कोणत्या श्रेणीत याच्याकरता बसत नाही, मला कोणाची थट्टा नाही करायची. पण जर खरोखर निवडणुका विकासाच्या नावावर होत असतील तर माझ्या समोर ते 5ही पैसे नाही आहेत आणि 5 पैसे जेव्हा ते नाही आहेत, मी विकासाच्या बाबतीत बोलतोय, बाकी ते आहेत मला माहिती आहे प्रचंड श्रीमंत आहेत, प्रचंड इरिगेशनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लागेल तितके त्यांनी काय काय असेल ते केलेलं आहे. त्यांनी संस्था पण मोठ्या मोठ्या बळकावून घेतलेल्या आहेत खोट्याप्रमाणे. हे सगळं ते याला जर कोणी तगडा म्हणणार तर मला माहित नाही, परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही हिशेब लावला तर माझ्या समोर येणारे उमेदवार हे अजिबात तगडे नाहीत. बरं, काल सुरेश सोनवणे प्राध्यापक त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला आणि ते आता निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे. तर काय फरक पडेल? प्रत्येकाला लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. जे निवडणूक लढवतील त्यांना माझ्या शुभेच्छा. बरं, आता शेवटचा प्रश्न आहे की मनोज जरांगे फॅक्टर काय परिणाम होईल या निवडणुकीत तुम्हाला? बघा, सामाजिक संघटना आणि समाजचे कार्यकर्ते जसे मनोज भाऊ जरांगे साहेब पण आहेत, असे कार्यकर्ते आपल्या आपल्या परीने समाजासाठी लढा देत असतात. बरेच सामाजिक कार्यकर्ते अशा प्रकारचे लढा देत आहेत, परंतु माझं म्हणणं असं आहे की मी माझ्या मतदारसंघामध्ये
जे पाहिजे, ज्या ज्या समाजाकरता जे जे करायला पाहिजे ते मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण की समाज हा उन्नत झाला पाहिजे, श्रीमंत झाला पाहिजे, त्यांना शिक्षण भेटलं पाहिजे, त्यांना व्यवस्थितरित्या न्याय भेटला पाहिजे. त्या परीने 15 वर्षापासून मी सतत डेव्हलपमेंट विकासाच्या कामाच्या माध्यमातून ते करत आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक सामाजिक संघटनेचा म्हणजे ते मनोजी जरांगे साहेब असतील आणि इतरही बरेच समाजाचे कार्यकर्ते त्या करतात, झटतात, काम करतात, ते सर्व मलाच सपोर्ट करतील. कारण की तसा माझा विकास आहे आणि मी हे सांगतोय असं नाहीये, माझी जनताही सांगते. म्हणून माझी म्हणजे माझी आशा अशी आहे की मला सगळ्याच संघटना मदत करते. बरं, तुम्ही किती लीडनं निवडून येणार आता? मागच्या टर्मला जितकी माझी लीड होती त्याच्या डबल लीडने मी निवडून येणार. थँक्यू.